नागपूरमधील गणपती मूर्तीच्या पारंपरिक चितार ओढ म्हणजे नागपुरातील मूर्तिकारांची एक जुनी आणि प्रसिद्ध गल्ली आहे। या गल्लीमध्ये अनेक वर्षापासून मूर्ती बनवणाऱ्या कुटुंबाचे कार्य सुरू आहे। गणपती उत्सवाच्या आधी येथे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवल्या जातात आणि इथे विविध प्रकारच्या गणपती मूर्तीचे काम पाहायला मिळते। या ठिकाणी मूर्तिकार गणेशोत्सवाच्या निमित्ताने लहान मोठ्या मूर्ती तयार करून त्या विक्रीसाठी ठेवतात। चितार ओढ ही कलेचा वारसा जपणारी जागा मानली जाते आणि इथल्या मूर्तिकारांच्या हातातून तयार झालेल्या मूर्ती सर्वत्र प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातूनही भाविक मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी येतात। आमच्या प्रतिनिधी सविता कुलकर्णी यांनी चितार ओढ या परिसरात जाऊन प्रत्यक्ष मूर्ती कशा बनवल्या जातात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी सांगितले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्त्या तर बनवित आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कोरोना काळामध्ये मूर्त्यांचा खप कमी होता, परंतु आता पहिल्यासारखी स्थिती झाली आहे। महागाई वाढली आहे, त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा थोड्या मूर्त्या जरी महाग असल्या तरीही खपावर आता कुठलाही खूप परिणाम झालेला नाही आहे आणि मूर्ती करण्यासाठी जे साधने लागत होती त्यांचेही आता भाव वाढले आहे। त्यामुळे मूर्त्या जरी थोड्या महाग वाटत असल्या तरी सुबक असल्यामुळे ग्राहकांना किमतीचं असं काही वाटत नाही, असेही त्या मूर्तिकारांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं आहे। यावेळेस कसा रिस्पॉन्स आहे या चितार ओढीतील गणेश मूर्तीला, याबद्दल एक मूर्तिकारांनी सांगितलं आहे की पहिल्यापेक्षाही यावेळेस चांगला रिस्पॉन्स ग्राहकाकडून मिळत आहे। मूर्ती करण्यासाठी जरी आमचा वेळ जात असेल तरी आम्हाला आता बराच मोबदला मिळत आहे। तसेच या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की आता आमची डिमांड चांगली वाढली आहे। कोरोनानंतर आम्हाला आता चांगलंच या व्यवसायाने सावरले आहे। बऱ्याच दूरदूरचे लोकही आज येऊ लागले आहे। अनेकांच्या छोट्या आणि मोठ्या मूर्तीच्या ऑर्डरी आम्हाला आधीच मिळाल्या आहे। त्यामुळे आमचा परंपरागत असलेला हा व्यवसाय आता थोडा हळूहळू सेटल होत आहे, असेही त्या मूर्तिकारांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलेलं आहे।